नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर. मित्रांनो, जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे फार्मर आय डी कार्डसाठी जे फॉर्म भरले होते ते फॉर्म आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवणारच आहे की फॉर्म अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला ॲग्रीस्टॅक या वेबसाईटवर यायचं आहे. मित्रांनो, वेबसाईट ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, त्यावर तुम्ही पाहू शकता. वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला 3 टॅब दिसतील: डॅशबोर्ड, चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन. आपल्याला मधलं घ्यायचं आहे चेक एनरोलमेंट स्टेटस. यावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस दिसून येईल. त्या ठिकाणी एनरोलमेंट आय डी आणि आधार नंबर या 2 ऑप्शनवरून आपण स्टेटस चेक करू शकतो. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आधार नंबर घ्यायचा आहे. आधार नंबर शेतकऱ्याचा त्या ठिकाणी आपण फिलअप करायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर चेक या बटनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अप्रूव्हल स्टेटस हे अप्रूव्ह झालेले तुम्हाला दिसून येत आहे. आधार नंबर त्या ठिकाणी आलेला आहे. कस्टमर आय डी म्हणजेच हीच फार्मर आय डी त्या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, हीच आय डी तुम्हाला फार्मर आय डी म्हणून वापरता येणार आहे. स्टेटसमध्ये पाहू शकता तुम्ही ग्रीन कलरमध्ये अप्रूव्ह नाव आलेलं आहे, म्हणजे या शेतकऱ्याचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झालेला आहे. अप्रूव्ह झालेला जो फॉर्म आहे ते कार्ड नक्कीच पोस्टाद्वारे तुमच्या ॲड्रेसवर येण्याची शक्यता आहे. ऑनलाईन आत्तापर्यंत कसल्याही प्रकारचं कार्ड या ठिकाणी डाउनलोडसाठी दिलेलं नाही आहे. मित्रांनो, फक्त स्टेटस हे अप्रूव्ह झालेले या ठिकाणी दिसून येत आहे. काही स्टेटस पेंडिंग देखील आहे, ते देखील आपण चेक करून तुम्हाला दाखवणारच आहे. मित्रांनो, त्यानंतर एक पेंडिंगवाला आपण चेक करणार आहोत. मित्रांनो, आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. चेकवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता या शेतकऱ्याचा जो फॉर्म आहे तो अजून देखील पेंडिंगमध्येच आहे. सेंट्रल आय डी म्हणजेच फार्मर आय डी असणार आहे. तो फॉर्म अप्रूव्ह झाल्याच्या नंतर ती आय डी तुम्हाला वापरता येणार आहे फार्मर आय डी म्हणून. बऱ्याच शेतकऱ्यांनी हे फॉर्म भरून घेतलेले आहेत. काही शेतकऱ्यांचे राहिले देखील आहेत फॉर्म भरून. त्यामुळे ज्यांचे राहिले त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेण्याची कृपा करावी, जेणेकरून तुम्हाला पुढील भविष्यात शेतीविषयक सर्व सुविधा उपलब्ध होतील. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.